नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 म्हणजे 2 डिसेंबर 2024 रोजी म्हणजे काल फर्स्ट, सेकंड आणि थर्ड शिफ्टचे जे प्रश्न आहेत आपण या व्हिडिओमध्ये काही कव्हर केले आहेत. आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? बॉम्बे मिल असोसिएशनची यांची स्थापना कोणी केलेली आहे असा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, बृहन्मुंबई एकूण क्षेत्रफळ खालीलपैकी किती आहे? बृहन्मुंबईचे एकूण क्षेत्रफळ खालीलपैकी किती आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 437 चौरस किमी आहे. काय आहे? 437 चौरस किमी म्हणजे बृहन्मुंबई एकूणचे क्षेत्रफळ आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो, तुम्हाला डबल विचारण्याची शक्यता आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बोरवली या ठिकाणी आहे. कुठं आहे? बोरवली या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, MMRDA चे स्थापना वर्ष खालीलपैकी कोणते आहे? MMRDA चे स्थापना वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1975 वर्षी MMRD ची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, चहाचे मळे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मर्देवर असतात? चहाचे मळे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मर्देवर असतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पर्वतीय मर्दावर असतात. काय? पर्वतीय मर्दावर म्हणजे चहाचे मळे असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, कॅनेनोर बेट हे कोणत्या बेटाचा भाग आहे? कॅनेनोर बेट हे कोणत्या बेटाचे भाग आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लक्षद्वीपचा भाग आहे. काय? कॅनेनोर हे काय? लक्षद्वीपचा भाग आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ किती आहे? मुंबई महानगरपालिकेचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 480.24 चौरस किलोमीटर आहे. किती आहे? 480.24 चौरस किलोमीटर आहे. कशाचे आहे? मुंबई महानगरपालिकेचे जे क्षेत्रफळ आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, रे हा स्थलांतरित शेतीचा प्रकार कोणत्या देशामध्ये आढळतो? रे हा स्थलांतरित शेतीचा प्रकार हा कोणत्या देशामध्ये आढळतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे व्हिएतनाम. काय? व्हिएतनाम या ठिकाणी रे हा स्थलांतरित शेतीचा प्रकार हा आढळतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, युनेस्को यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? युनेस्कोची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? युनेस्कोची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1945 रोजी युनेस्कोची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, इल्बर्ट बिल यांच्याशी संबंधित व्हायसराय कोण होते? इल्बर्ट बिल यांच्याशी संबंधित व्हायसराय कोण होते? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लॉर्ड कॅनिंग हे संबंधित होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 7 एप्रिल. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, पूर्व घाटाचा विस्तार खालीलपैकी कोणत्या राज्यापर्यंत आहे? पूर्व घाटाचा विस्तार खालीलपैकी कोणत्या राज्यापर्यंत आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ओडिसापर्यंत आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, गांधी आयर्विन करार कोणत्या वर्षी झाला होता? गांधी आयर्विन करार हा कोणत्या वर्षी झाला होता? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1931 साली गांधी आयर्विन करार हा झाला होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, भिलाई येथे लोहपोलाद कारखाना कोणत्या राज्यामध्ये आहे? भिलाई येथे लोहपोलाद कारखाना हा कोणत्या राज्यामध्ये आहे?
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे केंद्र या सूचीमध्ये येतो. कोणता आहे? परराष्ट्र धोरण हा केंद्र सूचीमध्ये येतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, पद्म हा शब्दाचा अर्थ खालपैकी कोणता आहे? पद्म या शब्दाचा अर्थ खालपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कमळ. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेनुसार प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रात प्रथम लोकसंख्येच्या घनतेनुसार प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई उपनगर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, लंकेची पार्वती होणे या वाक्यपरिचयाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. लंकेची पार्वती होणे या वाक्यपरिचयाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे एकही दागिना नसलेली स्त्री. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, सार्वनामिक विशेषण पर्याय ओळखायचा आहे. सार्वनामिक विशेषण आपल्याला पर्याय ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे त्याची वही. हा काही सार्वनामिक विशेषण हा पर्याय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, सन 1907 मधील राष्ट्रसभेचे अधिवेशन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेले आहे. सन 1907 मधील राष्ट्रीय सभेचे अधिवेशन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रास बिहारी घोष यांच्या अध्यक्षतेखाली 1907 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, डाळीपासून पुढीलपैकी कोणती पोषण तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात? डाळीपासून पुढीलपैकी कोणते पोषण तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रथिने. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, डोंगर या शब्दाची जात खालपैकी कोणती आहे? डोंगर या शब्दाची जात खालपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नाम. नाम काय आहे? डोंगर या शब्दाची जात आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, पृथ्वीवरील गोड पाण्याचा एकूण किती टक्के साठा उपलब्ध आहे? पृथ्वीवरील गोड पाण्याचा एकूण किती टक्के भाग हा उपलब्ध आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 0.3% हा पृथ्वीवर गोड पाण्याचा भाग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भारत सेवक समाजाची स्थापना डॅश यांनी केलेली आहे. भारत सेवक समाजाची स्थापना डॅश यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना डॅश यांनी केलेली आहे. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना डॅश यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 25 प्रश्न हे तुम्हाला परीक्षेला आलेले आहेत आणि तुम्हाला डबल म्हणजे रिपीट विचारण्याची खूप शक्यता आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.